अच्छा, म्हणजे मी तुमच्या लग्नाला जर उद्या नकार दिला तर तू दुसऱ्या कोणावरच प्रेम करणार नाहीस? अवघड प्रश्न आहे. तुम्ही आमच्या लग्नाला नकार दिलात तर काय? हा विचारच केला नाहीये सर मी. पण तरी जेन्युइनली सांगायचं तर सर, प्रेम काय असतं? प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यासाठी एक आधार शोधत असतो. असा आधार जो त्या व्यक्तीला सुद्धा आपण त्याचा आधार वाटो, अशी एकतरी व्यक्ती शोधत असतो सर. उद्या जर का तुम्ही मला नकार दिलात गायत्रीसाठी, तर मी गायत्रीला तर कधीच विसरू शकणार नाही सर. एक सॉफ्ट कॉर्नर नेहमी असेल. पण प्रॅक्टिकली एक 5-6 वर्षानंतर एकटेपणा, घरच्यांच्या आग्रहामुळे मला लग्न करावं लागेल. पण गायत्रीचं स्थान मी तिला कधीच देऊ शकणार. मला माहित नाही सर, तुम्हाला माझ्या या सगळ्या गोष्टी पटतायत की नाही. कदाचित माझ्या या सगळ्या विचारांमुळे तुम्ही मला बाधही कराल, पण माझं गायत्रीवर खरंच खूप मनापासून प्रेम आहे सर. आणि ते तसंच राहील आयुष्यभर, हे तितकंच खरं आहे. अगं, परीक्षा काही नाही ग. म्हणजे त्या मला म्हणाल्या की आपल्याकडे अचानक 5 माणसं एक्स्ट्रा आली आणि ही भाजी वाढवावी लागली, पण चव नाही बदलली पाहिजे. तर मग तू काय करशील? मग काय केलंस तू? दाल मखनी केली होती. आई, अगं पण आजी ना तिथेच उभ्या होत्या माझ्या समोर. म्हणजे मी काय काय करतेय, कसं कसं करतेय हे सगळं ऑब्झर्व करत होत्या. माहितीये, जाम टेन्शन आलं असेल ना तुला? हा, म्हणजे थोडं टेन्शन आलं होतं मला. पण मग मी विचार केला की आपण मनापासून काम करूयात ना, बाकीचं सगळं नंतरचं नंतर बघता येईल. हो, पण मग म्हणजे जमली की नाही शेवटी? अगं, मस्त झाली होती एकदम. म्हणजे कार्तिकच्या आई बाबांना खूप आवडली. आणि आजीला? अगं, म्हणजे आजींचा उपवास होता ना, मग त्यांनी रात्री खाल्ली. चांगली झाली म्हणाली. बघ, मी म्हंटल होतं तरी तुझ्या बाबांना गायत्री कोणत्याही परीक्षेत यशस्वी होईल म्हणून. अगं आई, पण तुम्ही दोघांनी पास करून काय उपयोग? त्यांनी केलं पाहिजे ना. हो, पण मला माहिती आहे ना माझी मुलगी काय आहे ते. मला इतका अभिमान वाटतो गायत्री तुझा. अगं, सोपं नाहीये. आजकालच्या शिकल्या सवरलेल्या मुलींना सुद्धा जमत नाही ते. आणि किती नखरे असतात मुलींचे. पण या सगळ्या मुलींपेक्षा तू अगदी वेगळी आहे. मी वेगळी आहे कारण माझे आई बाबा सगळ्यांच्या आई बाबांपेक्षा खूप वेगळे आहेत. खूप आठवण येते ग गायत्री तुझी. आई, मला पण तुमची खूप आठवण येते. आणि बाबांचा जीव तर नुसता वर खाली होतोय तो गेल्यापासून. आज तर ऑफिसला सुद्धा गेले नाही माहितीये. मला वाटलंच होतं असं होणार म्हणूनच जेव्हा बाबा म्हणाले ना की मी तुला सोडायला येतो, तेव्हा मी त्यांना नको म्हणाले. कारण मग उगाच त्यांचे डोळे भरून आले असते आणि मग मला नसतं आलं जाता. खरंच आहे ग बाळा. पण गायत्री, तू जेव्हा खरोखर लग्न होऊन जाशील ना, आमचं खूप अवघड होणार आहे बघ. आई, अगं नको ना असं बोलूस प्लीज. बरं, चल जाऊ दे. तू झोप आता, खूप उशीर झाला. आणि काळजी घे. तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. आणि बाबांना सांग मी त्यांच्याशी आता नाही बोलत, उद्या वगैरे फोन करेन. झोप तू. हा,
गायत्री थांब.